रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ। अक्षय तृतीयाचा सण हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने हिंदू धर्मामध्ये या सणाला अतिशय महत्त्व दिले आहे। या दिवशी विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते। घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि संपत्ती यावी याकरता देवी लक्ष्मीला या दिवशी पूजलं जातं। अक्षय तृतीयेला ज्या गोष्टी खरेदी केल्या जातात त्यामध्ये भरभराट होते असं देखील मानलं जातं। शक्यतो या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं। ज्योतिषशास्त्रानुसार या वस्तू या दिवशी खरेदी केल्याने घरामध्ये सुख आणि समृद्धी येत असते। अक्षय तृतीया म्हणजे काय तर अक्षय तृतीया ही एक अशी तिथी आहे तर ज्या तिथीला केलेलं कोणतंही काम क्षयाला जात नाही। अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारे। आपण एखादी गोष्ट जर या दिवशी घेतली तर ती गोष्टीमध्ये भर होते, ती गोष्ट कधीही आपल्या घरामध्ये संपुष्टात येत नाही आणि त्यामध्ये वाढच होत राहते। यासाठी या दिवशी सोने खरेदी करण्याला प्राधान्य दिलं जातं। परंतु प्रत्येकाला सोने खरेदी करणं शक्य आहे का तर ज्यांना सोने खरेदी करणं शक्य नाही तर त्यांनी घरामध्ये सुख समृद्धी आणणाऱ्या अगदी 5-10 रुपयाच्या वस्तू जरी खरेदी करून आल्या तरी देखील माता लक्ष्मीची अखंड कृपा त्यांच्यावरती राहील। अशी विशेष माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। अक्षय तृतीया म्हटलं की डोळ्यासमोर लगेच सोन्या चांदीची दुकाने येतात। या दिवशी लोक आवर्जून सोनं चांदी खरेदी करतात कारण की अक्षय तृतीयेला सोनं आणि चांदी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं। या धातूंना समृद्धी आणि लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। घरात धनसंपत्तीची वाढ होते असं देखील मानलं जातं। ज्यांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य आहे तर त्यांनी सोनं खरेदी करावं। 1 ग्रॅम का होईना या दिवशी सोनं तुम्ही खरेदी करा। सोनं खरेदी करणं शक्य नाही तर तुम्ही चांदीच्या वस्तू देखील या दिवशी खरेदी करू शकता। अगदी तुम्ही चांदीचे एखादं नाणं देखील या दिवशी खरेदी करून घेऊ शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये गणपतीची लक्ष्मीची कोणतीही चांदीची मूर्ती नसेल तर ती चांदीची मूर्ती देखील तुम्ही खरेदी करू शकता। ज्यांना चांदीची मूर्ती किंवा चांदीच्या सोन्याच्या वस्तू खरेदी करणं शक्य नाही त्यांनी घरामध्ये अन्नपूर्णा देवी भरभराट देते असं म्हटलं जातं। त्यामुळे अन्नपूर्णा देवीची पितळेची किंवा तांब्याची मूर्ती या दिवशी खरेदी करून घेऊ शकता किंवा घरामध्ये तांब्या पितळेची भांडी देखील तुम्ही खरेदी करून आणू शकता। यामुळे आपल्या घरामध्ये भरभराट होते। याशिवाय दक्षिणावर्ती शंख तुम्ही या दिवशी खरेदी करून आणू शकता। बघा, दक्षिणावर्ती शंखाची निर्मिती देखील समुद्र मंथनातून झालेली आहे आणि माता लक्ष्मी देखील समुद्र मंथनातून प्रकट झालेली आहे। माता लक्ष्मीच्या पाठोपाठच दक्षिणावर्ती शंख देखील आपल्याला समुद्र मंथनातून मिळाला। त्यासाठी दक्षिणावर्ती शंखाला लक्ष्मीचा भाऊ असं देखील म्हटलं जातं। त्यासाठी शक्य झाल्यास या दिवशी तुम्ही दक्षिणावर्ती शंख खरेदी करून आणा। याशिवाय माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना दक्षिणावर्ती शंखाने स्नान घातल्यानंतर आपल्याला त्याचे पुण्य हे अधिक पटीने मिळत असते। याशिवाय तुम्ही घरामध्ये श्रीयंत्र खरेदी करून आणू शकता। बघा, ज्यांच्या घरामध्ये श्रीयंत्र आहे त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम टिकून राहते कारण की श्रीयंत्राला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसन मानलं जात आहे। त्यामुळे श्रीयंत्र घरात असेल तर तिथे माता लक्ष्मी नक्की स्थिर राहते। यासाठी तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्र खरेदी करून आणा। श्रीयंत्राची स्थापना तुम्ही या शुभ मुहूर्तावरती घरामध्ये करू शकता आणि घरामध्ये श्रीयंत्राची सेवा झाली तर अशा घरामध्ये नक्कीच भरभराट होते। याशिवाय तुम्ही गाय वासराची म्हणजे कामधेनूची मूर्ती देखील खरेदी करून आणू शकता। अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी तिची पूजा केली जाते। हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित केला जातो। आपण धनसंपत्तीची देवता म्हणून देवी लक्ष्मीकडे पाहत असतो। आर्थिक अडचणी देवी लक्ष्मीच्या कृपेने दूर होत असतात। त्यामुळे अशा दिवशी कवड्यांची खरेदी करून लक्ष्मीला अर्पण करणं शुभ मानलं जातं। त्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी देखील येते। कवड्या ह्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत। त्यासाठी तुम्ही पिवळ्या रंगाच्या कवड्या घरामध्ये खरेदी करून आणा। 5, 7, 11 अशा कवड्या तुम्ही खरेदी करून आणू शकता आणि यानंतर ह्या ज्या कवड्या आहेत तर त्या कवड्यांवरती तुम्हाला पंचामृताने किंवा पाण्याने किंवा तुम्हाला दुधाने किंवा हळदीने कुंकवाने मिश्रित पाण्याने तुम्हाला स्नान घालून त्यानंतर ह्या कवड्या ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत। यानंतर ह्या ज्या कवड्या आहेत तर त्या तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही या कवड्या ज्या आहेत तर त्यांची रोज देवघरामध्ये पूजा देखील करू शकता।
याशिवाय तुम्ही 5 रुपयाचे गोमती चक्र देखील खरेदी करून आणू शकता, ज्याला सुदर्शन चक्र असं देखील म्हटलं जातं। हे एक पूजनीय आणि गूढ चक्र आहे जे समृद्धी, नशीब आणि संरक्षण आणते असं देखील मानलं जातं। अनेक व्यक्तींचा असा विश्वास आहे की त्यांच्या जीवनामध्ये, व्यवसायामध्ये सकारात्मक प्रभाव हे गोमती चक्र पाडत असतं। त्यासाठी ज्यांना त्यांचा व्यवसाय आणि करिअर वाढवायचा आहे त्यांनी गोमती चक्राच्या कार्यक्षमतेने त्याचा वापर करावा असं देखील सांगितलं जातं। गोमती चक्र तुम्ही 1 किंवा 11 खरेदी करून आणायचे आहे। त्याची कवडेची जशी पूजा केली त्याच प्रकारे पूजा करून तुम्ही घरामध्ये स्थापित करू शकता किंवा तुमचा जिथे व्यवसाय आहे तिथे तुम्ही तांदळामध्ये गोमती चक्र स्थापित करू शकता। याशिवाय तुम्ही या दिवशी पितळेचा दिवा किंवा दिव्यांची खरेदी करू शकता। हिंदू धर्मामध्ये कमळाला जितकं महत्त्व आहे तेवढंच कमळाच्या बीला महत्त्व आहे। त्यापासून बनवलेली माळ, जिला कमळगट्टा माळ म्हटलं जातं, प्रत्येक शुभ कार्यात कमळगट्टाचा वापर केला जातो। लक्ष्मी मातेची पूजा करताना कमळगट्ट्याची पूजा केल्याने धनधान्य वाढते। तंत्रशास्त्रामध्ये कमळगट्ट्याचे अनेक उपाय सांगितलेले आहेत, त्यामुळे अतिरिक्त अडचणी देखील दूर होतात। कमळाच्या फुलाला, बीजाला कमळगट्टा म्हणतात आणि कमळ हे माता लक्ष्मीचं आसन आहे, त्यामुळे कमळाच्या बीजापाशी लक्ष्मी मातेचा सदैव निवास असतो। त्यामुळे यश, कीर्ती, समृद्धी प्राप्तीसाठी कमळगट्ट्याची माळ वापरली जाते। तिच्या वापराने जप केला जातो। महादेवाची किंवा इतर देवतांची आराधना करण्यासाठी आपण जशी रुद्राक्ष माळ वापरतो त्याचप्रमाणे लक्ष्मीचे उपासक कमळगट्ट्याची माळ हे वापरत असतात। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती ज्यांना सोने खरेदी करणं शक्य नाही त्यांनी कमळगट्ट्याची माळ ही अवश्य खरेदी करावी। ज्यांच्या घरामध्ये श्रीयंत्र आहे तर त्यांच्याजवळ कमळगट्ट्याची माळ असावीच लागते, कारण की कमळगट्ट्याची माळ ही श्रीयंत्राच्या भोवती गुंडाळायची असते। श्रीयंत्र कधीही आपल्याला तसंच ठेवायचे नाही, कारण की श्रीयंत्र हे साक्षात माता लक्ष्मीचं रूप आहे, ज्याला रोज 108 कमळे वाहायला लागतात, परंतु आपल्याला कमळे वाहणे शक्य नाही। त्यासाठी कमळांच्या बियापासून 108 मण्याची जी कमळगट्ट्याची माळ असते तर ती आपण श्रीयंत्राला वाहिली तर कमळाचं जे कसर आहे तर ते भरून निघते। त्यासाठी श्रीयंत्राच्या भोवती 108 कमळाच्या बियांची माळ गुंडाळावीच लागते। कमळाच्या बियांच्या पासून ही बनलेली जी माळ असते तर या माळेने आपण महालक्ष्मीचा जर मंत्राचा जप प्रत्येक शुक्रवारी किंवा अक्षय तृतीया अशा शुभ मुहूर्तावरती केला तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो। घरामध्ये सुख समृद्धी नांदते, हे तितकंच खरं आहे। यासाठी तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी कमळगट्ट्याची माळ तुम्ही अवश्य खरेदी करा आणि प्रत्येक शुक्रवारी या कमळेच्या माळेवरती तुम्ही माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप हा करू शकता। माता लक्ष्मीला प्रिय अशा वस्तू जर आपण या दिवशी खरेदी केल्या तर अशा घरामध्ये सुख समृद्धी नांदते। जी हळद आहे तर ती हळद आपण 5-10 रुपयाला देखील खरेदी करू शकतो। तर अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती सोने खरेदी करणं शक्य नसले तरी देखील पिवळी हळद आपल्याला खरेदी करायची आहे। सोन्याला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व ह्या हळदीला देखील आहे। भगवान विष्णूंना हळद ही अतिप्रिय आहे आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही आपोआपच वास करत असते। यासाठी या दिवशी हळद खरेदी करून आणा। ही हळद जी आहे तर ते भगवान विष्णूंना अर्पण करा। हळदीचे लेपन उंबरट्यावरती करा आणि ती हळद तुम्ही पुन्हा वापरामध्ये घेऊ शकता। असं केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो। यानंतरची वस्तू तुम्ही खरेदी करू शकता ती म्हणजे अखंड तांदूळ। तांदूळ ज्याला अक्षता असं म्हटलं जातं, म्हणजे त्याचा कधीही क्षय होत नाही। आणि अक्षय तृतीया म्हणजे त्या दिवशीची जी तिथी, त्या दिवशी कोणताही आपण जी गोष्ट केली तर त्याचा क्षय होत नाही। त्यासाठी तुम्ही या शुभ तिथीवरती क्षय न होणारे तांदूळ जर खरेदी करून आले तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात राहते। याशिवाय आपला शुक्र ग्रह मजबूत होतो, चंद्र ग्रह मजबूत होतो। शुक्र ग्रह मजबूत असल्याने आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होतात, तर चंद्र मजबूत असल्याने आपल्याला मानसिक शांती प्राप्त होते। यासाठी या दिवशी तांदूळ खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं। तांदूळ खरेदी करून आणा आणि ते तांदूळ या दिवशी तुम्ही अक्षय पात्रामध्ये नक्कीच भरा। अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय पात्र भरलं जातं, यामध्ये तुम्ही खरेदी केलेले तांदूळ भरा, त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे। अक्षय पात्र कसं भरावं, अक्षय तृतीयेची पूजा कशी करावी याबद्दल सविस्तर व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेला आहे, तो पाहून तुम्ही नक्कीच पूजा करा। त्यामध्ये अगदी सविस्तर आणि योग्य माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी गाड्यांच्या शोरूम बाहेर खरेदीसाठी गर्दी झालेली पाहायला मिळते, कारण की या दिवशी नवीन गाडी खरेदी करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं। वाहन खरेदी करताना मुहूर्त पाहून घ्यावं असं आपण म्हणतो, तर अक्षय तृतीया ही 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असल्याने जर गाडी घेण्याचा तुमचा विचार असेल तर या शुभ मुहूर्तावरती तुम्ही गाडी अवश्य घेऊ शकता।
मातीला आपण धरणी माय असं म्हणत असतो, माता म्हणून तिची पूजा करत असतो. तर अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती मातीची भांडी घेणं देखील शुभ मानलं जातं, कारण की मातीची भांडी विशेषतः धान्य आणि डाळी साठवण्यासाठी वापरली जातात. मातीची भांडी संपत्ती आणि समृद्धी प्रदान करतात अशी देखील धार्मिक मान्यता आहे. त्यासाठी या दिवशी तुम्ही मातीची भांडी खरेदी करू शकता. एखादा छोटासा मटका तुम्ही खरेदी करून ते अक्षय पात्र म्हणून तुम्ही ठेवू शकता, कारण की या दिवशी मातीच्या भांड्यामध्ये तांदूळ भरून त्याचे अक्षय पात्र म्हणून पूजा केली जाते. यासाठी छोटंसं मातीचं भांडं देखील तुम्ही खरेदी करू शकता, किंवा या दिवशी माठ खरेदी करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं. अक्षय तृतीया असा एक दिवस आहे जो दान करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी आपण ज्या पटीने दान करू तर त्याच्या 1000 पटीने आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. यासाठी लोक या दिवशी भरपूर प्रमाणामध्ये दान करतात. तर अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावरती मातीचा माठ खरेदी करून त्यामध्ये पाणी भरून ते दान केलं जातं. हे देखील अत्यंत पुण्याचं काम आहे. जर तुम्हाला शक्य झालेल तर या दिवशी मातीचा माठ तुम्ही नक्कीच खरेदी करून दान करू शकता. जर तुमचे बजेट कमी असेल, तुम्हाला महागड्या वस्तू परवडत नसतील, तर या दिवशी कापूस खरेदी करणं शुभ मानलं जातं. अक्षय तृतीयाला कापूस खरेदी केल्याने जीवनामध्ये शांती मिळते आणि घरामध्ये संपत्ती वाढते. या दिवशी थोडासा कापूस खरेदी करून तो तुम्ही वाती बनवण्यासाठी त्याचा वापर करू शकता. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही सैंधव मीठ खरेदी करू शकता. ते अत्यंत शुभ मानलं जातं. भौतिक सुखाचा कारक शुक्र ग्रह आणि मानसिक शांती देणारा चंद्र ग्रह हे दोन्ही ग्रह त्याच्याशी संबंधित आहेत. सैंधव मीठ खरेदी केल्याने संपत्ती वाढते. यासाठी या दिवशी तुम्ही सैंधव मीठ खरेदी करा, परंतु याच दिवशी ते खायला घेऊ नका. या दिवशी तुम्ही खरेदी करून ते माता लक्ष्मीला अर्पण करा, पूजेमध्ये मांडा आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवसापासून ते तुम्ही वापरात घेऊ शकता. सैंधव मीठ, ज्याला रॉक साल्ट असं देखील म्हटलं जातं, ते इतर मिठापेक्षा थोडंसं गुलाबीसर रंगावरती असतं. आपल्या नॉर्मल मिठाच्या रेटपेक्षा ते थोडंसं महाग असतं. जास्तीत जास्त 50-60 रुपयेपर्यंत हे मीठ तुम्हाला मिळू शकतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी पिवळी मोहरी खरेदी करणं देखील सोनं आणि चांदी आणण्यासारखं मानलं जातं. पिवळी मोहरी खरेदी करून घरी आणल्याने माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते. कोणत्याही शुभ कार्यामध्ये आपण विड्याची पानं वापरत असतो, कारण की ते अत्यंत शुभ मानली जातात. या पानांना साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं. त्यासाठी या दिवशी तुम्ही शक्य झाल्यास विड्याची पानं तुम्ही खरेदी करून आणू शकता. तसंही आपल्याला पूजेसाठी ही पानं लागतातच. त्यासाठी तुम्ही या दिवशी विड्याची पानं खरेदी करून आणा आणि ती पूजेमध्ये मांडा. यामुळे देखील माता लक्ष्मी घरावरती प्रसन्न होते. अशा काही शुभ वस्तूंची खरेदी तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की करा आणि त्या वस्तू पूजेमध्ये वापरा. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी आणि योग्य माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.